नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या लग्नानंतरचं खरं सत्य सगळ्यासमोर आलं, ज्याबद्दल आधी कुणालाच कल्पना नव्हती. ना अफेअरच्या चर्चा, ना सोशल मीडियावर हिंट्स. लग्न झाल्यावरच झाला तो मोठा खुलासा. हे नातं सुरू झालं कधी? दोघं एकमेकाच्या प्रेमात कधी पडले? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रेमाची सुरुवात झाली पाणीपुरीपासून. आज आपण उलगडणार आहोत सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीची पूर्ण अनकथन लव्ह स्टोरी. एक दिवस सोहमने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली, आज कुठे चांगली पाणीपुरी मिळतेय, आणि इथूनच सगळं बदललं. पूजाचा मेसेज आला, या जागी खूप छान पाणीपुरी मिळते. सोहम म्हणतो, तिनं रिप्लाय दिला. मग पुन्हा बोलणं झालं आणि मला कळलंच नाही की कधी संभाषण वाढत गेलं. एक दिवस सोहमने थेट पूजाला विचारलं, मी तुला भेटू का? आपण पाणीपुरी खायला जाऊया. दोघांनी पाणीपुरी खायला गेले आणि तिथेच सोहमला जाणवलं, आपला स्वभाव, विचार, साधेपणा आणि सगळंच जुळतंय. तो क्षण त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. एक दिवस पूजा सोहम सोबत बाहेर जेवायला गेली. त्याच्या सोबत सोहमचे बाबा, आई आणि चुलत बहीण हे सगळे आले होते. फोटो काढला गेला, पण त्या फोटोत एक सोलो फोटो नव्हता. तो फक्त चौघांचा फोटो होता. तो फोटो पाहून पूजाच्या आईने विचारलं, हा मुलगा कोण आहे? तेव्हा पूजाने सगळं सांगायचं ठरवलं आणि पूर्ण नावही सांगितलं, सोहम बांदेकर. घरच्यांना कळवल्यानंतर प्रश्न सुरू झाले, पण सगळे सकारात्मक होते. सोहम सांगतो, मी पूजाला 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रपोज केलं. तोच तिचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याने तिच्यासाठी कानातले घेतले होते. पूजाने सगळ्यांना आपलंसं केलं आणि सगळं खूप सहज जुळून आलं. पूजा आणि सोहम यांनी 3 डिसेंबरला थाटामाटात पण साधं लग्न केलं. ना फार गाजावाजा, ना दिखावा, फक्त प्रेम, विश्वास आणि कुटुंब. लग्नानंतर दोघांनी पहिली मुलाखत दिली आणि त्यांची लव्ह स्टोरी सगळ्यासमोर आली. आजही सोहम म्हणतो, पाणीपुरीमुळे आमच्यासाठी फक्त खाद्यपदार्थ नाही, ती आमच्या प्रेमाची आठवण आहे. पूजाला पाणीपुरी प्रचंड आवडते आणि त्याच आवडीमुळे 2 आयुष्य एकत्र आले. मोठं प्रेम नेहमी मोठ्या गोष्टीतून सुरू होत नाही. कधी कधी ते सुरू होतं एखाद्या साध्या पाणीपुरीपासूनही. पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांची ही प्रेम कहाणी आपल्याला शिकवते, खरं प्रेम साधं, प्रामाणिक आणि मनापासून असतं. ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.